जी केली तो ठरतोय गोलंदाज सुधीर, संघाचा संगणक, अंतिम सामन्याचा सामनावीर, एक अनुभवी असा खेळाडू आहे. मी चंद्रशेखर मोखल यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण अंतिम सामन्याची मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन सन्मान करायचा आहे. सन्माननीय चंद्रशेखर मोखल यांच्या शुभ हस्ते अंतिम सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सुधीर. हार्दिक अभिनंदन सुधीर. आणि पुढच्या मॅचला रतनबुवा ट्रॉफीसाठी आपणा टीमला मनपूर्वक आपण देऊया या निमित्तानं शुभेच्छा. या स्पर्धेमधला बेस्ट फिल्डर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, संपूर्ण स्पर्धेमध्ये अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण ज्या खेळाडूचा पाहायला मिळाला तत्पूर्वी आमच्या या स्पर्धेला ज्यानं सहकार्य केलं त्या सर्वांचा आभार मानणे आमचं कर्तव्य. प्रथमतः पंचांचं काम अतिशय चांगल्या प्रकारे 4 दिवस पाहायला मिळालं. कुठल्याही प्रकारचं गालबोट या स्पर्धेला लागलं नाही. असे आमचे उरण पंच असोसिएशनचे सन्माननीय सदस्य संदीप पाटील, मॅन फ्रॉम जासई, मी यांना विनंती करेन की आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. संदीप पाटील, मॅन फ्रॉम जासई, एक उत्कृष्ट दर्जाचे नामवंत समालोचक आहेत. मी त्यांना नामवंत पंच आहेत. मी त्यांना विनंती करेन की आपल्या सन्मानाचा आपण या निमित्तानं स्वीकार करायचा. अलंकारजी परदेशांच्या शुभास्ते सन्मान होतोय. तदनंतर या स्पर्धेचे दुसरे पंच, 4 दिवस अतिशय चांगलं पंचांचं काम ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला ते नवीन सेवा गावचे सुपुत्र सन्माननीय राजेंद्र घरत यांचाही सन्मान या निमित्तानं केला जाईल. अतिशय चांगलं पंचांचं काम त्यांचं पाहायला मिळालं. कुठल्या प्रकारचं गाडबोट या स्पर्धेला लागलं नाही. असे राजेंद्रजी घरत एक मनाचा दिलदार माणूस आहे. रत्नागिरी स्पर्धा त्यानं गाजवली. या स्पर्धेमध्ये तिसरे पंच जयेश पाटील केगाव, जयेश घरत जयेश पाटील केगाव यांचे सन्मान या निमित्तानं केला जाईल. अतिशय चांगलं पंचांचं काम या सर्व पंचांचं पाहायला मिळालं. त्याचाही सन्मान अलंकारजी परदेशी यांच्या शुभ हस्ते होतोय. या स्पर्धेमध्ये सर्व समालोचकांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला आहे आणि अतिशय सुमधुर गाणी, टायमिंग शॉट असणारा डीजे, अर्थात सगळ्यांचा डॅडी डीजे मॅडी, या आपण डीजे मॅडी आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. डीजे मॅडी एक उत्तम दर्जाचा नाव, ज्यांचं रायगड नव्हे तर महाराष्ट्रामध्ये हे नाव पोहोचलंय, असे डीजे मॅडी यांचा इथं सन्मान होतोय. सन्माननीय मोहन केणी, आपणास विनंती आपणही व्यासपीठावर या. माजी सदस्य सविताताई मोहन केणी यांचे यजमान मोहन केणी यांना विनंती करेन. या स्पर्धेमध्ये आपण बघितलं की संपूर्ण स्पर्धा आपण घर बसल्या लाईव्ह बघितली. त्यामध्ये उत्तम क्लॅरिटी आणि उत्तम क्वालिटी, अर्थात आमचे चंदूदादा वाघमारे यांनाही विनंती करेन की आपलाही सन्मान आपण या निमित्तानं स्वीकारायचा आहे. चंदूदादा वाघमारे किंवा कोणीही प्रतिनिधी असत, या दादा एक उत्तम क्लॅरिटी ब्रँडेड आहे. आपल्या मराठी माणसाला आपण पुढे न्यायला पाहिजे असं हे साईप्रीत लाईव्ह. मनपूर्वक आपण त्यांचंही स्वागत करूया. 10वं पर्व आणि 10व्या पर्वामध्ये 6 वर्ष ज्यांना गुणलेखन केलंय ते आमच्या आयोजकामधील असणारे एक समालोचक, गुणलेखक, अर्थात शिवसंकल्प असोसिएशनचे सदस्य मनीष चिर्लेकर. आपणास विनंती, आपलाही सन्मान आपण या निमित्तानं स्वीकारायचा आहे. त्याप्रमाणे या स्पर्धेला अनेक देणगीदार, अनेक वस्तू स्वरूपामध्ये मदत करणारे अनेक व्यक्ती आम्हाला लाभले. त्या सर्वांचा मनपूर्वक आम्ही आभार मानतोय आणि वडतोय. त्याप्रमाणे या स्पर्धेमध्ये मिकी माऊस किंवा जे आपले बावले पाहिले त्यामध्ये आकर्षक डान्स ज्यानं केलाय ते रमेश तोरणे जासई यांनाही विनंती करेन आपलाही सन्मान आपण स्वीकारायचा आहे. मी अलंकारजी परदेशी यांना विनंती करेन. सर्वांची मौज मस्ती केली. आता चिरनेर, जासई पहिला, आता चिरनेर. 4 दिवस एंटरटेनमेंट पाहायला मिळाली, एन्जॉय. असे रमेश तोरणे यांचं मनपूर्वक आपण या निमित्तानं मानतोय आभार. कळत नकळत केलेले सहकार्य सर्वांचं आभार मानतोय आणि वळतोय पुन्हा एकदा बक्षीस वितरण सोहळ्याकडं. तिरंगा ट्रॉफी पर्व 10वं. 10व्या पर्वामध्ये अनेक संघ आज तगायत केलेत. 10 वर्षामध्ये कधीही या स्पर्धेला गालबोट लागलं नाही.
त्यामुळे प्रथमतः 32 संघांचं मनपूर्वक आम्ही आभार मानतोय. बोलतोय या सामन्याचा बेस्ट फिल्डर एक ब्रँडेड शूज सन्मान्य विक्रांत पाटील अर्थात विकी यांच्याकडनं आम्हाला दिली आणि या स्पर्धेचा उत्कृष्ट फिल्डर ठरतोय युगा फायटर कानपुरी टीमचा खेळाडू. गेल्या पर्वामध्ये जवळजवळ मालिका वीराच्या रेसमध्ये असणारा खेळाडू मात्र अंतिम क्षणी हा संघ पराभूत झाला आणि ते स्वप्न मात्र भंगलं. मात्र यावर्षी त्या खेळाडूला मिळतोय या स्पर्धेमधला बेस्ट फिल्डर. नाव आहे चेतन पाटील कानपोली. या चेतन पाटील या स्पर्धेमधला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. मी विनंती करेन जितेंद्र चिर्लेकर यांना की आपल्या शुभ हस्ते आपण हा पारितोषिक द्यायचा आहे. एका ब्रँडेड कंपनीचं शूज आहेत आणि एक आकर्षक अशी ट्रॉफी आहे. 10व्या पर्वामध्ये युगा फायटर कानपोली संघ चॅम्पियन ठरला या स्पर्धेमधला. मी प्रशासकीय अधिकारी उरण पंचायत समितीचे जितेंद्रजी चिर्लेकर यांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण चेतन पाटील यांचा सन्मान करायचा आहे. हार्दिक हार्दिक अभिनंदन चेतन. या स्पर्धेमधला बेस्ट बॉलर उत्कृष्ट गोलंदाज. 32 संघांमधनं अनेक खेळाडूंनी वैयक्तिक चांगली कामगिरी केली. या स्पर्धेमधला उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय. अर्थात यामध्ये दोघे खेळाडू सेम आहेत ज्यानं सेम षटकं फेकली, सेम धावा दिल्या आणि सेम विकेट अर्थात 6 विकेट आणि 28 धावा दोन्ही खेळाडूंनी दिल्या आहेत. असे 2 खेळाडू होतात. निर्भीक 11 टाकीगाव टीमचे 2 खेळाडू अमय पाटील आणि प्रभंजन परदेशी. या दोघांमध्ये सायकल विभागली गेली कारण दोघांचे पॉइंट सेम आहेत. ते मी दोघांनाही विनंती करेन की आपला सन्मान हा आपण स्वीकारायचा आहे. सानव एंटरप्राइजेसचे मालक सन्माननीय स्वप्नील पाटील आणि सुशांत पाटील यांच्या माध्यमातून ही सायकल आहे. मी विनंती करेन चंद्रशेखर मोकल यांना की आपल्या शुभ हस्ते आपण हा पारितोषिक द्यायचा आहे. निर्भीक 11 टाकीगाव टीमचे अमय पाटील आणि प्रभंजन परदेशी दोघांनीही 28 धावा गोलंदाजी करताना खर्च केल्यात आणि दोघांनीही 6 विकेट या स्पर्धेमध्ये मिळवल्यात. असे 2 खेळाडू यामध्ये होतील. मी चंद्रशेखर मोकल आणि प्रफुल्ल खारेपाटील यांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण हे पारितोषिक द्यायचं आहे. चौथ्या दिवशी आलेली हा संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय झालेला निर्भीक 11 टाकीगाव. उत्कृष्ट गोलंदाज एक आकर्षक दर्जाची ट्रॉफी अर्थात किरणजी कुंभार आणि मोहम्मद रहिमत यांच्या माध्यमातून जी ट्रॉफी आहे आणि सायकल मात्र बंटी पाटील स्वप्नील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. हार्दिक अभिनंदन प्रभंजन परदेशी आणि अमय. बापसे बेटा सावाई मनोज पाटीलनं आपलं आयुष्य क्रिकेटला दिलं. त्यांच्या मुलांना अर्थात चैतन्यनं सुद्धा चांगलं खेळ आज पाहायला मिळतोय. महेंद्र पाटीलचा मुलगा सुद्धा चांगला खेळतोय. अशा या खेळाडूंचा आपण सत्कार करतोय. तदनंतर या स्पर्धेमधला उत्कृष्ट फलंदाज ठरला आहे की ज्यानं फलंदाजी करताना 3 सामन्यामध्ये 48 धावा उभारल्या. पहिल्या रजनीमध्ये सुपर 4 मध्ये क्वालिफाय झालेला संघ अर्थात सोन्या स्पोर्ट मोटेबॉम्ब संघाचा खेळाडू ठरतोय. या स्पर्धेमधला उत्कृष्ट फलंदाज बंट्या पाटील अर्थात सर्वेश पाटील ठरतो या स्पर्धेमधला उत्कृष्ट फलंदाज. एक रायझिंग स्टार खेळाडू. कमी वेळामध्ये आणि कमी कालामध्ये हे नाव आज रायगडच्या क्रिकेटमध्ये गाजते. मी विनंती करेन हेमंत परदेशी प्रवीण म्हात्रे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण ही आकर्षक दर्जाची सायकल अर्थात सुशांत पाटील उरण बीजेपीचे खजिनदार यांच्याकडनं सुपूर्द केली आणि आकर्षक दर्जाची ट्रॉफी आपण पाहताय मोहम्मद रहिमत आणि किरण कुंभार यांच्या वतीनं. या स्पर्धेमध्ये 32 संघांमध्ये 4 संघ सुपर 4 मध्ये आलेत आणि या 4 मधील चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरतोय. अर्थात आयोजकांमधील असणारा हा संघ आहे. ते नाव आहे पहिल्या दिवसामध्ये अतिशय चांगला खेळ राहिला मात्र आजच्या दिवसामध्ये हा संघ जरी पराभूत झाला असला तरी एका ट्रॉफीचा मात्र मानकरी आहे. ते संघाचं नाव आहे सोन्या स्पोर्ट
मोठे भाऊ मी सोन्या स्पोर्ट मोठे बॉम्ब संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती करेन की आपण आकर्षक दर्जाची ट्रॉफी आणि आपली रोख रक्कम आपण या निमित्तानं स्वीकारायचे. मी भाई सुरेश पाटील आणि चंद्रशेखर मोकळे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण या टीमचा सन्मान करायचा आहे. रोख रक्कम 35,000 रुपये आणि या स्पर्धेमधील ट्रॉफी आपण पाहताय. हॉटेल साई साराचे मालक मोहम्मद रहमत आणि ग्रामपंचायत चिरनडचे माजी सदस्य किरण कुंभार यांच्या वतीने ही ट्रॉफी आहे. चतुर्थ क्रमांक रोख रक्कम 35,000 रुपये या संघाला मिळतात. जय हनुमान या गावचं ग्रामदेवत असणारे सोन्या स्पोर्ट मोठे बोम ही संघ ठरतो या स्पर्धेमधला चतुर्थ क्रमांक. हार्दिक हार्दिक अभिनंदन या टीमचं. महेश पाटीलला विनंती करेन की थोडक्यात आपल्या मनोगत व्यक्त करायचं आहे. महेश पाटील. धन्यवाद. तर पाहिलं आम्हाला यावर्षी निश्चितच आमचा 10 वर्षाचा स्वप्न पूर्ण झाला. तरी शेवटच्या सामन्यामध्ये आमचा खेळ खराब झाला असला तरी आमचा निश्चितच यो चषक पटकावण्याचा जो स्वप्न होता तो आज पूर्ण झालाय आणि आयोजकांचा निश्चितच धन्यवाद म्हणील आणि आम्हाला स्पॉन्सर करणाऱ्या आमच्या स्पॉन्सरचं खास करून धन्यवाद म्हणील. कारण आम्ही लगातार 2 वर्ष आमची टीम फ्लॉप होती पण आमच्या स्पॉन्सरही आमच्या टीमवरती जो विश्वास ठेवला त्यांच्या विश्वासाला तडा न जाता या वर्षी आम्ही चांगला खेळ करून दाखवतून त्यामुळे त्या स्पॉन्सरांचा खास करून मी आभार व्यक्त करेल. धन्यवाद. थँक्यू. या स्पर्धेमधला तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय ग्रामपंचायत चिरनडच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्या सौभाग्यवती वनिताताई चंद्रकांत गोंधळी यांच्या वतीनं आम्हाला ही आकर्षक दर्जाची ट्रॉफी दिली. या ट्रॉफीचा मानकरी ठरतोय रोख रक्कम 35,000 रुपये आणि एक आकर्षक दर्जाची ट्रॉफी. आदिती एंटरप्राइजेस गावदेवी साई संघ ठरतो या स्पर्धेमधील तृतीय क्रमांकाचा मानकरी. मी सर्व संघ मेंबर्सना विनंती करेन की आपण ह्या ट्रॉफीचा स्वीकार आपण करायचा आहे. पहिला सुरुवात सीझन अतिशय खराब गेला या संघाला, मात्र कालचा दिवस आणि आजचा दिवस या संघाला लकी ठरलाय. रसाने येथे चॅम्पियन आणि मात्र या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय आदिती एंटरप्राइजेस गावदेवी साई अर्थात संघ मालक गणेशजी मोकल असेल आणि कुंदनजी गावण असेल मिलनजी मोकल असतील. या सर्वांचं योगदान खूप मोठं आहे. मालिकावीराची गाडी देताना मात्र 15,000 रुपये आम्ही कमी करणार. जेव्हा गाडी नावावर होईल त्यावेळी 15,000 परत देणार, याची नोंद घ्यायची आहे. फोटो पाडा आठवण ठेवा. आगळा वेगळा प्रकारचा बक्षीस वितरण सोहळा गेले 10 वर्ष आम्ही करत असतो. नामवंत ही स्पर्धा आहे. रायगड मधील स्पर्धा आपण अनेक भागामध्ये बघताय पण या स्पर्धेमध्ये आगळं वेगळं खूप काही पाहायला मिळत असतं. हार्दिक अभिनंदन. साई टीमच्या विनंती करेन एका मेंबरला की आपण आपलं मनोगत कोणतरी एकाने व्यक्त करायचं आहे. कोणतरी एकाने मनोगत व्यक्त करा. हा पॉकेट घ्या. अनेक 2 शब्द बोलायचे आहे स्पर्धेबद्दल, तुमच्या संघाबद्दल, तुमच्या संघ मालकाबद्दल, तुमच्या कामगिरीबद्दल. आमच्या संघाबद्दल बोलायचं झालं तर आमची 58वी एंट्री आणि आम्ही जवळ आम्ही 40 ते 45 एंट्री हारलो. त्याच्यानंतर पण आमचे पॅकर आम्हाला खेळवत होते पण कधी बोलले नाही की तुम्ही खेळू नका की एंट्री बंद करा. तर त्याच्यामुळे आम्ही आमच्या पॅकरांचे खूप 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 आभारी आहोत. धन्यवाद. आत्मविश्वास असला की सगळ्या गोष्टी होतात. संघ जरी बॅड पॅच मध्ये होता तरी संघ मालकानं विश्वास दाखवला या संघावर आणि मात्र पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये साई संघाचं स्वप्न पूर्ण झालं. कारण 9 परावामध्ये कधीही साई संघ जिंकला नव्हता, पहिल्यांदा बहुतेक जिंकलाय. शेवटचा प्रश्न असेल या आयोजनाबद्दल काय बोलशील? आयोजन नेहमीच चांगले असते आणि आम्ही प्रत्येक वर्षी इथे खेळतो पण आमचं स्वप्न कधी पूर्ण नव्हतं झालं. पण आता आम्ही चॅम्पियन नाही झालो पण बरं वाटते आम्हाला. थँक्यू अनिकेत मोकल. हार्दिक हार्दिक अभिनंदन आदिती एंटरप्राइजेस गावदेवी साई या टीमचं. या स्पर्धेमधील तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय
चौथ्या रजनीमध्ये सुपर 4 मध्ये क्वालिफाय झालेला हा संघ अनेक खेळाडूंची अनुपस्थिती होती या संघामध्ये, तरीही मात्र हा संघ अंतिम फेरीमध्ये गेलाय. आणि खऱ्या अर्थानं चिरनेरचं मैदान आणि टाकीगाव हे नातं एक जमलंय. अनेक स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं हा संघ इथे जिंकत असतो आणि मालिकेवरची गाडी सुद्धा टाकीगावमध्ये गेलेली आहे. अशा तिरंगा ट्रॉफीचा द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय. रोख रक्कम 75,000 रुपये आणि एक आकर्षक दर्जाची ट्रॉफी स्वर्गीय तुळशीदास कृष्णाजी चिर्लेकर यांच्या स्मरणार्थ उरण पंचायत समितीचे प्रभारी, उरण पंचायत समितीचे प्रशासकीय अधिकारी जितेंद्र चिर्लेकर यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आणि या ट्रॉफीचा मानकरी आहे निर्भी 11 टाकीगाव. सर्व सपोर्टरने पण यायचं आहे. राहुल दरे पडगे यांना हे विनंती करेन की आपण सुद्धा ट्रॉफी घेण्यासाठी या सर्व खेळाडूंना या संघाच्या संघ मालकांनी यायचं आहे, कारण संघाच्या संघ मालक महत्वाचे आहेत, हितचिंतक महत्वाचे असतात. रोख रक्कम मी कुमार बाजीराव परदेशी यांना विनंती करेन की आपण ही या बक्षीस वितरण सोहळ्या प्रसंगी या मोहन केणी यांना ही विनंती करेन आपण या. अनेकांचं सहकार्य लाभलं या स्पर्धेला, अनेकांची मेहनत लाभली. हार्दिक हार्दिक अभिनंदन. टाकीगाव संघ खूप वेळा जिंकत असतोय. एकाने वनगत व्यक्त करायचं. चैतन्यकर, काय तुमच्या संघाबद्दल, स्पॉन्सर बद्दल, आयोजनाबद्दल, तुमच्या सपोर्टर बद्दल काय सांगशील? सपोर्टरचं तर असं काय नाही, आम्ही एंट्री कॅन्सल करणार होतो, पण आमच्या गावातल्या म्हणजे सपोर्टरच्या मुलं इथं आम्ही खेळलो. कसं वाटतं, कारण रायगडमध्ये आपण अनेक कानाकोपऱ्यामध्ये खेळताय, तिकडचं खेळणं आणि चिरनेरचं खेळणं हे कसं वाटतंय? खेळणं काय नाही, असं आपल्या इथं असं थोडा प्रेशर असतो जरा इकडे, असं काय नाही बाकी. आणि आम्ही खूप, आमचा फॉर्म एकदम डाऊन होता आता, म्हणजे आम्ही जवळ ग्रामीण क्रिकेट स्टॉपच करणार होतो, पण आता या ट्रॉफीमुळे आम्ही पुढे पण एंट्री करू. एक काल आपले वडील अर्थात मनोज पाटील आणि आपले काका महेंद्र पाटील यांना काल टाकीगावासाठी गाजवला, मात्र आज मनोज पाटील यांचा सुपुत्र चैतन्य पाटील आणि महेंद्र पाटील यांचा सुपुत्र अमय पाटील हा काळ गाजवतोय. त्या कामगिरीबद्दल कसं वाटतंय? आणि आपला काकाही आपल्या टीम मध्ये खेळतोय, हे कसं वाटतंय आपल्याला? खूप छान वाटतं. नक्की पुन्हा एकदा टाकीगाव टीमला आम्ही मनपूर्वक देतोय शुभेच्छा. आणि या स्पर्धेमधला मालिकावीर अर्थात सांगायची गरज नसेल, पण तरी सांगायला लागेल, या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूनं धावसंख्या बनवली 73, 71, गोलंदाजी करताना विकेट मिळवल्या 7, टोटल पॉइंट झाले 106. रायगडचा क्रिकेटचा वंडर बॉय, बायकर मॅन म्हणून ज्याला आदर्श मानलाय, रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटचा देव म्हणून ज्याला आपण उपाधी दिलाय, त्या खेळाडूला आदर्श मानणारा हा खेळाडू आपल्या स्वप्नामधली दुसरी बाईक पटकवतोय. आणि ते नाव असणार आपल्या समोर आदिती एंटरप्राइजेस गावदेवी साई टीमचा मिस्टर अनिकेत मोकल. गावदेवी साई टीमची रण मशीन या स्पर्धेमधला मालिकावीर ठरतोय. एक आकर्षक दर्जाची कंपनीची ब्रँडेड मोटरसायकल आणि एक आकर्षक अशी ट्रॉफी यावेळी सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते दिली जाईल. या अनिकेत मोकल या स्पर्धेमधला मालिकावीर. आकाश तारेकरला मात्र आदर्श मानणारा हा खेळाडू उरण पनवेल प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग अशा अनेक स्पर्धेमध्ये खेळणारा हा खेळाडू. सर्वांचा या कुमार स्वर्गीय बाजांना यांचा वारसा चालवणारे कुमार परदेशी. लगातार 7 पर्वामध्ये 7 बायकरमॅन हे वेगळे पाहायला मिळाल्या चिरनेरच्या या स्पर्धेमध्ये.
2022 आणि 2023 मध्ये असं वाटलं होतं की मालिकावीर अनिकेत मोकल कदाचित होऊ शकेल, मात्र त्यावेळी ते झालं नाही. त्यावेळी झालं ते मात्र आज शक्य झालंय. कदाचित या 10व्या पर्वामध्ये गावदेवी साई टीम बहुतेक नव्हती, कारण बामणडोंगरी टीम गणेश मोकल यांनी पॅक केली होती. मात्र ए लॉट्स जवळजवळ कॅन्सल केल्यामध्ये पुन्हा एकदा गणेश मोकल यांचं महत्व मोठं आहे. त्यानं एक मोठं मन केलं आणि आमच्या आग्रह खातर पुन्हा एकदा साई टीम या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आलाय आणि या स्पर्धेमधला बायकर मॅन ठरलाय अनिकेत मोकल. अनिकेत मोकल आपल्या स्वप्नामधली ही दुसरी बाईक आहे. कसं वाटतंय? फार छान वाटतंय. आमची कलवेच्या विरुद्ध जवळजवळ आम्ही मॅच हारलो होतो. 2 बॉलामध्ये त्यांना 1 रन्स काढायची होती आणि ती राकेश मोकल दादांनी रन त्याने करून दिली नव्हती, तर त्याची बॉलिंग चांगली पडली म्हणून आतापर्यंत मी इथपर्यंत पोहोचलो, नाही तर आम्ही हारलो असतो तेव्हा. राकेश मोकलचं महत्व साई टीमसाठी खूप महत्वाचं आहे, कारण चिरनरची पहिली स्पर्धा, पहिली मालिकावीराची गाडी जी अर्थात शिवसेनेच्या वतीने स्पर्धा होती, त्या स्पर्धेचा मालिकावीर राकेश मोकल ठरला होता. तर त्या राकेश मोकलच्या योगदानाबद्दल आपण काय सांगणार? राकेश मोकल आमच्या टीमचा तो मेन की प्लेअर आहे. अशा बरेच मॅचेस त्यांनी 8 रनच्या 7 रनच्या आम्हाला डिफेन्स करून दिल्यात. रायगडचा वंडरबॉर आकाश तारेकर याला आपण आदर्श मानताय. अशा आकाश तारेकरांबद्दल आपण काय बोलणार? दादांबद्दल बोलेन तेवढं कमीच. नेहमीच मी दादाला आदर्श मानतो आणि दादाचे मी बॅटिंग बघून तसा खेळायचा प्रयत्न केला, पण बघू आता पुढे. शेवटचा प्रश्न, आपला भाऊ अर्थात आशिष मोकल हा सुद्धा चांगला खेळाडू आहे, याचा खूप सपोर्ट असतो आपल्यासाठी, त्या भावाबद्दल काय बोलशील? त्याचा तर नेहमीच मला सपोर्ट असतो खूप. कुठे पण जाईल तिकडे मित्रांना विचारत राहील काय झाला, खेळला की नाही, कसा खेळला, काय त्याला बॅट पाहिजे काय, शूज पाहिजे काय, सर्व विचारत असतो आणि मला सर्व तो घेऊन देतो. नक्कीच हार्दिक अभिनंदन. हे प्रेम असतं भावाचं, ते भावाचं प्रेम पाहायला मिळालं. हार्दिक हार्दिक अभिनंदन अनिकेत मोकल. आणि या स्पर्धेमधला चॅम्पियन ठरलाय. 10व्या पर्वामध्ये हा संघ आलाय. 9व्या पर्वामध्ये स्वप्न हुकलं होतं. एक काळ आम्ही जर चिरनेरचा क्रिकेट बघितला तर चिरनेर संघाचा एक स्पॉन्सर की ज्यानं त्या काळामध्ये ज्यावेळी MRI बॉलमध्ये स्पर्धा व्हायच्या त्यावेळी अनेक मुंबईचे स्टार खेळाडू या भागामध्ये आणण्याचं काम केलंय. खूप वर्षाची आवड ज्या स्पॉन्सरनं निर्माण केली. स्वर्गीय काळूशेठ कारपडे यांचा वारसा चालवणारा हे व्यक्ती एक उत्कृष्ट निवेदक, उत्कृष्ट समालोचक म्हणून ज्यांना पाहिलं आणि गेल्या वर्षी ज्यानं या टीमला स्पॉन्सर केलं होतं, मात्र अंतिम क्षण तो संघ पराभूत झाला. मात्र यावेळी ते स्वप्न पूर्ण झालं. अशा या टीमचा पुरस्कर्ता अर्थात प्रशांतजी खारपाटील, प्रफुल्लजी खारपाटील, निनादजी खारपाटील यांना पॅक केलेला हा संघ अर्थात सध्याच्या घडीला या रायगड ग्रामीण टेनिसमध्ये ज्या संघाची दहशत राहिली, आज फलंदाजी गोलंदाजी या सर्व क्षेत्रामध्ये आज ज्या गावाचं नाव आपण आदरानं घेतोय आणि आजचं हे मैदान ज्यानं आपल्या अष्टपैलू कामगिरीनं गाजवलंय, तो संघ ठरतो या स्पर्धेचा चॅम्पियन. रोख रक्कम 1,50,000 रुपये आणि सन्माननीय नंदकुमार गावडे यांच्या वतीनं प्रथम क्रमांकाची एक आकर्षक दर्जाची ट्रॉफी, तो मान मिळतो या संघाचा. प्रथम क्रमांक युगा फायटर अथर्व 11 कानपूर टीम ठरतो या स्पर्धेचा चॅम्पियन संघ. सर्व खेळाडूंना विनंती करेन की आपण या आणि सर्व मान्यवरांच्या हस्ते हा सन्मान आपण स्वीकारायचा आहे. या कुमार प्रदेशी आपणही या, सर्व खेळाडू या. आणि आमचे सुजितजी पाटील खूप सपोर्ट आहे कानपूर टीमला. मॅनेजर म्हणून काम करत असताना खूप कसरत त्यांनाही करावी लागते. रोख रक्कम 1,50,000 रुपये. 1 लाख रोख रक्कम 1,50,000 रुपये आणि मात्र एक आकर्षक दर्जाची ट्रॉफी यावेळी पाहायला मिळतोय. युगा फायटर अथर्व 11 कानपोली संघाचे संघ मालक